आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सभापतींच्या दालनामध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक। विरोधी पक्षनेते पदासह त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा। हिंदी सक्ती हवीच कशाला हे पुस्तकही उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिलं। फडणवीसांची ऑफर नव्हे तर टपल्या आणि टिचक्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या खुल्या ऑफरवरून संजय राऊतांचा टोला। देशात वन पार्टी मग नो इलेक्शन असं होईल। उद्धव ठाकरे यांचा टीजरमधून भाजपवर निशाणा। देशात फक्त भाजपच राहणार या जे.पी. नड्डा यांच्या जुन्या वक्तव्याचा ठाकरेंकडून समाचार। आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावर कारवाईची शक्यता। सूत्रांची माहिती, कारवाईसाठी शिंदे गट आग्रही। विधानसभेमध्ये 293च्या मुद्द्यावर बोलताना जे वर्तन भास्कर जाधव यांनी केलं त्यानंतर शिवसेना नाराज। विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष। हाताचं बाहुलं बनण्याच्या बदल्यामध्ये काही वैयक्तिक आर्थिक फायदा मिळालाय का? शिवसेनेसोबतच्या युतीनंतर वंचित बहुजन आघाडीचा आनंदराज आंबेडकर यांना कुचक सवाल। न्यायासाठी ज्ञानेश्वरी मुंडेंवर विष प्राशन करण्याची वेळ। सुरेश धस यांच्याकडून खंत व्यक्त। 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेंना मारल्याचाही आरोप। धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडनं फोन करून तपास थांबवला। महादेव मुंडे हत्या प्रकरणी पत्नीचा गंभीर आरोप। मारेकऱ्यांना अटक झाली नाही तर महिनाभरानंतर जीवन संपवण्याचाही इशारा। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी तशी तक्रार केली असेल तर चौकशी होईल। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या धनंजय मुंडेंवरील आरोपानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। पुणे तिथे गुन्हेच गुन्हे असं म्हणण्याची पुणेकरांवर वेळ। अलीकडच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढली आहे। पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील हल्ला प्रकरणानंतर सामनातून टीका। आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता। लोकसभेनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नसल्यानं सदस्य अस्वस्थ। सगळ्यांची बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणामध्ये दिशा ठरवणं गरजेचं। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात राऊतांची माहिती। आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा भ्रष्टनाथ असा उल्लेख। शिंदेंसोबत थेट वादविवाद करण्यास देखील तयार। आदित्य ठाकरेंचं शिंदेंना आव्हान। पुढच्या अधिवेशनामध्ये अभ्यास करून आमदारांना उत्तर द्या। आदित्य ठाकरेंचा शिंदेंना सल्ला। मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसाला मुंबईत परत आणणार। रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना अधिक गती देणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती। विक्रोळीमध्ये मराठी माणसांचा अपमान करणारा स्टेटस टाकल्यानं मारवाडी व्यापाऱ्याला चोपलं। मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलमसह इतरांनी व्यापाऱ्याची धिंड काढली। विक्रोळीसारख्या घटना जाणून बुजून घडत आहेत। मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा। राज ठाकरे उद्या मीरा रोड दौऱ्यावर। मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा पहिलाच मीरा भाईंदर दौरा। सायंकाळी 7 वाजता राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये दाखल होणार। अमित ठाकरे आणि प्रकाश महाजन यांच्यातील बैठक संपली। माझी नाराजी दूर झाली आहे। मनसेसाठी त्याच उत्साहाने काम करणार। प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया। सोलापुरातील अक्कलकोटमध्ये शाईफेक प्रकरणातील आरोपी दीपक काटेसह एकाला जामीन मंजूर। 20,000च्या जातमुचलक्यासह अटी शर्तींवर जामीन मंजूर झाला। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ उद्या राज्यपाल यांची भेट घेणार आहे। जनसुरक्षा विधेयकावर सही करू नका अशी विनंती करणारं पत्र देणार।